आतापर्यंत तुम्ही वरणाचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील, पण हे झणझणीत भोकरी वरण कधी खाल्ले का? कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपल्याला तूर डाळ आणि मसूर डाळ एकत्र शिजवून घ्यायची आणि यासाठी एक वाटण करायचे. त्यासाठी थोड्या तेलामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्यायची आणि याला फोडणी करायची. त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घालायचं, ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून परतून घ्यायचं. यामध्येच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं भरपूर खोबरं घालायचं, चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये भाजून बारीक केलेलं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घालून मिक्स करायचे. लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि गरम मसाला घालून मिक्स करायचं. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचे, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि याला एक मोठ्या फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी वरतून थोडी कोथिंबीर घालायची. तर बघू शकता एकदम मस्त झणझणीत आपलं भोकरी वरण इथे तयार आहे.